महापालिकेचा अजब कारभार. 12 वर्षात एकाही महापौराचं वास्तव्य नाही, तरीही बंगल्यावर 46 लाखांचा खर्च. पुणे महापालिकेने महापौर निवासाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी 45 लाख मंजूर केले. या निर्णयावर वाद निर्माण झाला. शिवाजीनगर येथील महापौर निवासस्थानाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाने तब्बल 45,91,000 रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. मात्र ही प्रक्रिया नियमित निविदा न काढता फक्त कोटेशन पद्धतीने राबवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. तातडीच्या तरतुदीचा वापर करत हे काम दिले गेले असून या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीने हा प्रस्ताव मुख्य सभेसमोरच ठेवला. महापौरांची निवड झाल्यानंतर लगेचच या बंगल्याच्या दुरुस्तीची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली. नगर सचिव, मुख्य अभियंता आणि भवन रचना विभागातील अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून कामांची यादी निश्चित केली. यामध्ये आतील बाहेरील रंगकाम, लाकडी साहित्यावर पॉलिश, छताची दुरुस्ती, फर्निचर नूतनीकरण आणि स्वच्छतागृहांची दुरुस्ती यांचा समावेश आहे. आणि एका ठेकेदाराने 38.70 म्हणजेच 38,70,000 रुपयांच्या कोटेशनमध्ये सर्वात कमी दर दिले असल्याने त्यांची निवड करण्याची शिफारस करण्यात आली आहे. GST आणि इतर सर्व खर्च मिळून एकूण रक्कम 45,91,000 पर्यंत पोहोचणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापौर बंगल्यात कोणीही राहत नाही. फक्त बैठका आणि कार्यकर्त्यांच्या भेटींसाठी त्याचा वापर होतो. महापौर राहायला जाणार नसतील तर एवढा मोठा खर्च करण्याचे औचित्य काय, असा सवाल सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.